या लवकर. एक हाताने तिला सपोर्ट कर. उठते का स्वतः? स्वतःहून नाही उठत. आणि एक बोट दे ना तिला उठायला. धर. जा घेऊन येतात मम्मा कुठे आहे. तिकडेच आहे. इकडे घे. ये चला. ये ये. काय काय फरक दिसला तुम्हाला आता 2 महिने झाले ट्रीटमेंट स्टार्ट करून? चालायला लागले स्वतः. हां. आणि नॉर्मल फक्त हात धरून कोणातरी उठते नाही तर कधी कधी स्वतः बेडला वगैरे करून उठते वरती. ओके. पहिला ती चालत नव्हती का? नाही पहिली अशी सरकत जायची फक्त. आता ती नॉर्मल चालायला वगैरे लागली. आणि बोलायला काय काय सुरू केलं त्याने? बोलायला मम्मी पप्पा काका दादा बाबू कोणाची एखादी नावा पण बोल की लहान मुलांचं तर नॉर्मल. आणि काय काय फरक वाटतं औषध चालू केल्यानंतर? आता जेवते पण जेवते वगैरे नॉर्मल. आजारी जास्त आता पडत नाही. म्हणजे पहिलं कसं ताप वगैरे यायचा तो आता म्हणजे कमी झाला थोडा. माइलस्टोन सर्व आता नॉर्मल चालू लागले. नॉर्मल चालू. ते माइलस्टोन डिलिव्हरी होते ना पहिले? हां. जेव्हा इथे आला तेव्हा त्या काय काय त्रास होता? तेव्हा चालत नव्हती. ताप येत होता थोडा थोडा. आणि हे बोलायचे नाही आणि जेवायचे नाही. ते आता सर्व करते. आता सर्वच होतं. चालते वगैरे बरोबर एकदम? काय फरक दिसला आता औषध चालू केल्यानंतर? पहिला काय त्रास होता आता काय? पहिले चालत नव्हते आता चालायला लागले. बसायला काय त्रास होता पहिला? स्वतःहून बसायची नाही. आता स्वतःहून बसून उठते आणि चालते. पहिले सपोर्ट द्यायला लागायचं उठायला. आता स्वतःहून उठून चालते ती. आणि शब्द स्पीच मध्ये काय फरक पडला? आता पूर्ण वर्ड बोलते सर्व. आता किती महिन्याची झाली ती? किती महिन्याची झाली आता? आता 1.5 महिन्याची. 1.5 वर्षाची झाली. 6 वर्ष झाली तेव्हा ती बोलत ती चालत नव्हती, उठत नव्हती, क्रॉल पण करत नव्हती. आता ती चालायला उठायला बसून ती उठते, चालायला लागली. स्पीच मध्ये काय काय बोलते ती आता? आई बाबा पप्पा मम्मी पाणी दे मम्मा दे सर्व. हाती